नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड रोडवरील दुतर्फा ठप्प झालेल्या वाहतुकीला सुरळीत करण्यासाठी माजी मंत्र्याने बजावली वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका, तर त्यांना पाहून स्थानिक तरुणही वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी या ठिकाणी दिसून आला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगर मनमाड महामार्गावर वर्षभरात शेकडो बळी गेले आहेत, तर अनेकांना अपंगत्व आले असतानाही गेंड्याचे कातडे पांघरून बसलेल्या प्रशासनाला जाग येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. जागतिक दर्जाचे देवस्थान म्हणून ओळख निर्माण झालेल्या शिर्डी व शनी शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी शहरातून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यासह परराज्यातील वाहनांची वर्दळ असते. शनिवार व रविवार सुट्टी असल्याच्या कारणाने याबरोबरच नगर मनमाड रस्त्याचे सुरू असलेल्या कामामुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. नगर मनमाड रोडवर वाहतूक ठप्प झाल्याने शिर्डी शिंगणापूरकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी शहरांमध्ये जो रस्ता दिसेल त्या रस्त्याने वाहन वळवून घेण्याचा प्रयत्न केला. शहरातील अनेक रस्त्यावर शिंगणापूरकडे जाणाऱ्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यामुळे शहरातील व्यापारी व नागरिकांची चांगलीच डोकेदुखी वाढल्याचे दिसून आले, तर शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत होते. राज्य महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याचे समजताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शहरातील जुने बस स्थानक परिसरात येऊन स्वतः रस्त्यावर थांबून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तनपुरे हे वाहतूक सुरळीत करत असताना आजूबाजूचे अनेक तरुण त्या ठिकाणी मदतीला धावले व वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्वांनीच एकजूट दाखवत वाहतूक सुरळीत केली. मात्र या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह उद्योजक बाळासाहेब भट्टड, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिरसाट, बाबासाहेब शिंदे, राजू शेख, भारत ढोकणे, मनोज गवडी, पप्पू घोगाणे, प्रसाद गुंजाळ, विकास माळी, सागर बिडवे, साई गवडी, प्रकाश शेलार, अक्षय शिरसाट, अजय ढोकणे, प्रणव गवडी आदींसह मोठ्या प्रमाणात तरुणांनी रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरूच होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.